रामकृष्ण हरे. सज्जन हो, आजचा आपला विषय आहे प्रार्थना. प्रार्थना मनुष्य जीवनामध्ये गारवा निर्माण करते, माणसाच्या मनाला बळ देते, शांती देते, प्रेरणा देते. आणि म्हणून प्रत्येक दिवशी एकदा तरी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रार्थना केली पाहिजे. आता कोणाची प्रार्थना? ज्याने त्याने आपल्या उपास्य देवतेची प्रार्थना केली पाहिजे. आणि त्या ज्या प्रार्थना आहेत अगदी वैदिक कालापासून तर आत्तापर्यंत हजारो प्रार्थना आहेत. आता आपले जे व्हिडिओ आत्तापर्यंत जवळजवळ 3,500 व्हिडिओ झालेले आहेत. त्यामध्ये सुरुवातीचे जवळजवळ 1,000-1,500 व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला प्रार्थना म्हटलेलो आहोत. म्हणजे मंगल आद्यानी मंगल मध्यानी मंगलांतानी कारयेत असं शास्त्र आहे की मंगल म्हणजे प्रार्थना आणि अगोदर करायची असते, मध्यही करायची असते आणि अंतीही करायची असते. तर त्या ज्या प्रार्थना आहेत अगदी वैदिक काळापासूनच्या त्या सगळ्या आपण प्रत्येक वेळी म्हटलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या म्हटलेल्या आहेत. आता किती म्हणायच्या म्हणून त्याच पुन्हा पुन्हा येऊ शकतात, पण प्रार्थना ही केलीच पाहिजे. जसं श्री गणेशायन मग प्रत्येक वेळा येणारच. मग हे काय पुन्हा पुन्हा आलं? अरे ते पुन्हा पुन्हा येणारच आहे ते, कारण ते त्याच्याशिवाय सुरुवातच होत नाही. तेव्हा अगदी वैदिक काळापासून आपण त्याचा परामर्श घेऊया. प्रार्थना आपापल्या उपास्य देवतेची केल्या जाते. असतो मा सद्गमय वैदिक प्रार्थना. हे ईश्वरा, मला असत्याकडून सत्याकडे ने. मृत्योर्मा अमृतंगमय, मृत्यूकून अमृतत्वाकडे ने. तमसो मा ज्योतिर्गमय, मा म्हणजे नको, अंधकार नको, तर मला ज्योतीकडे ने. अशी ही वैदिक प्रार्थना आहे. आणि त्या वैदिक प्रार्थनेचा सर्वसाधारणपणे जो शेवट केला जातो, शेवटची सुद्धा प्रार्थना असते. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. अशी ती प्रार्थना आहे. आणि मग साधू संतांनी ज्या प्रार्थना केलेल्या आहेत त्या एक तर देवाला मागण्यासाठी प्रार्थना असते, म्हणजे विनंती असते. विनंती ही सुद्धा एक प्रार्थना आहे. हेचे दान दे गा देवा. तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना केली की देवा तो मला हे असंच दान दे. तो जा विसरण व्हावा हेचे दान देगा देवा. हा सगळा अभंग पाठ आहे आपल्या सर्वांच्या. आणि तत्त्वज्ञानी जे लोक आहेत की जे अजातवाद मांडणारे शंकराचार्य, ते एकदा काशीला गेले. आणि काशीला गेल्यानंतर काशीचे जे पंडित होते ना, तत्त्वज्ञानी महान प्रकांड पंडित, त्यांनी त्या शंकराचार्याची खिल्ली उडवायचं ठरवलं. कारण ते सर्व कर्मकांडी होते. पूजापाठ करणं, अमोक करणं, त्याच्यावर काय पैसे मिळतील त्याच्यावर उदरनिर्वाह करणं असे होते. आणि शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान काय होतं? जगतच नाही आहे, अजात, अजातवाद हा त्यांचा मुख्य वाद आहे. नंतर त्यांनी विवर्तवाद मांडला, परिवर्तनवाद मांडला. ते काही नंतर स्वीकारला, पण त्यांचा मुख्य आहे तो अजातवाद आहे. तेव्हा अजातवाद म्हणजे जगतच झालं नाही, हे सगळं मिथ्या आहे असं म्हटल्यावर हे पूजापाठ करणारे ह्या लोकांना त्याचा राग होता. ते सगळं जगाचं खंडन करतात, पूजापाठ कर्मकांडाचं खंडन करतात. त्याचा विरोध होता त्या तत्त्वज्ञानाला, कारण त्यांच्या व्यावहारिक जीवनावर त्याचा परिणाम होत होता, अशी त्यांचा समज होता. आणि म्हणून त्या पंडितांनी शंकराचार्यांना अपमानित करायचं ठरवलं. त्याला तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अडचणीत आणायचं ठरवलं. आणि मग शंकराचार्यांनी आपलं कमंडलो भर पाणी घेतलं भागीरथीचं, गंगेचं, आणि
महादेवाच्या मंदिरामध्ये, भगवान शंभोच्या मंदिरामध्ये निघाले. आणि निघाल्यानंतर त्या सगळ्या पंडितांनी अगोदरच मीटिंग घेतली होती की हे आता कोणती प्रार्थना करतात बघूया. आणि प्रार्थना केली की त्यांना मग आपण त्यांना अडचणीत आणू की तुम्ही का सगुणाची का प्रार्थना करता, जगतच नाही मग देव कसला तुमचा, पिंड कसले आणि शंकर कसला आणि काय कसला, असं आपण त्यांना अडचणीत आणू. आणि म्हणून ते टपून होते की आता प्रार्थना कोणती करतात. तेव्हा जेव्हा शंकराचार्य पिंडीजवळ गेले भगवान शंभोच्या आणि त्या पिंडीवर पाणी ओतलं आणि हात जोडले, डोळे मिटले आणि प्रार्थना सुरू केली. आत्मा त्वं गिरिजा मते सहचरा प्राणा शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिणा विधे स्तोत्राणि सर्वा गिरौ यद यद कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. अर्थ, हे शंभो, आत्मा त्वम, तो आत्मा आहेस म्हणजे तो ब्रह्म आहेस. गिरिजा मतीही, पार्वती म्हणजे बुद्धी आहे या शरीरातली, आणि आत्मा म्हणजे तत्त्वज्ञान सांग, सगळीच तत्त्वज्ञानाची प्रार्थना आहे. आत्मा त्वं गिरिजा मते सहचरा हा प्राणा हा, आणि शरीरातले जे प्राण आहेत पंचप्राण ते सहचर आहेत म्हणजे नोकर आहेत. शरीरम गृहम, तुझं शरीर हे घर आहे आत्म्याचं, म्हणजे आत्म प्रार्थना म्हणू, आत्मपूजा आपण म्हणूया. पूजा ते विषयोपभोग रचना, पूजा तुझी विषयोपभोग, पंचज्ञानेंद्रियाने जे भोग भोगल्या जातात, विषय घेतल्या जातात, ती तुझी पूजा आहे. पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती, ही तुझी झोप म्हणजे समाधी स्थिती आहे. संचार पदयो प्रदक्षिणा विधी, ही पायाने चालणं, कुणीकडे फिरत तीच तुझी प्रदक्षिणा आहे. स्तोत्र आणि सर्वा गिरव, जे जे काय आपण बोलू ना ते सगळे तुझे स्तोत्र आहेत. यद यद कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम, मी जे जे काय कर्म करीन ती सर्वच तुझी आराधना आहे. अशी आत्मस्तुती केली. स्तुती म्हणजेच प्रार्थना, पण ती अद्वैताची प्रार्थना केल्यानंतर या पंडितांचे सगळे धाबे दणानले. अरे म्हणले आता इथं शंकेला वाव नाही, काय करायचं, गप्पच झाले, त्यांचं तोंडच बंद झालं. तेव्हा कोण कशाची प्रार्थना करतो, प्रत्येकजण आपापल्या देवीचे, काही देवदेवतेमध्ये सुद्धा वर्गवारी आहे. तर देवीची प्रार्थना करणारे कसे करतील, आता ते त्यांच्या पद्धतीने करतील. गार डोंगराचे हवन भाईला सोसे ना गारवा, काळवाईची प्रार्थना करणारे त्यांचं हे गाणं आहे. लिंबू नारळ घेऊन हाती काळोबाई लावे नवो केते, माझ्या आईची जत्रा के भरवान आईला सोसे ना गारवा, अशी ते प्रार्थना करतील. जे कोणी खंडोबाचे भक्त असतील ते कसे करतील, अहं वाघा सोहं वाघा प्रेम नगरावारे, सावध होवणे भजने लागा देव करा कैवारे, मल्हारीचे वारीन माझ्या मल्हारीची वारे, ते अशी प्रार्थना करतील. आणि ह्या सगळ्या प्रार्थना त्या देवतेला जाऊन मिळतात. ती देवता त्यांना आशीर्वाद देते, प्रसन्न होते, समाधान देते, प्रेरणा देते, जीवनामध्ये त्यांच्या गारवा निर्माण होतो. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रार्थना आपल्याला ज्या आवडतील, आपलं जे दैवत असेल, आराध्य दैवत असेल, तुमच्या आवडीचं दैवत, त्याच्या 1-2 तरी प्रार्थना तुम्ही नीट पाठ करा. संस्कृतमध्ये आहेत, मराठीत पण आहेत. तुमच्या भाषेमध्ये देवाला आवडतं ते, देवाला सगळ्या भाषा कळतात, पण भक्तिभावाने प्रार्थना करा आणि त्या प्रार्थनेमध्येच तुम्हाला आनंद मिळेल. ज्ञानेश्वर माऊलीने सुरुवातीला मंगलाद्याने ओम नमो जी आद्या अशी प्रार्थना केली ज्ञानेश्वरी इथले, आणि शेवटी प्रार्थना करताना काय केली,
आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. पसायदान, हे पसायदान मोठं आहे, त्याच्यावर आपला एक व्हिडिओ झालेला आहे, तो जरूर पहा, ऐका. आणि हे सगळे व्हिडिओ जे आहेत, हे सगळ्या प्रकारचे विषय आहेत, ते तुम्ही ऐका. तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवतील, तुम्ही परिपक्व व्हाल आणि त्या विषयामध्ये तुम्हाला प्रेरणा मिळेल, समाधान मिळेल. त्यातला आजचा विषय आहे प्रार्थना. प्रार्थना जरूर एक तरी प्रार्थना करा. आणि निदान नाही जमल्या काही प्रार्थना तरी झोपताना एवढी तरी प्रार्थना करा, देवा मी झोपतो बाबा, सकाळी जिवंत उठू दे. आणि सकाळी जर आपण जिवंत उठलोच तर पुन्हा एकदा प्रार्थना करा, देवा मी जिवंत उठल्याबद्दल धन्यवाद, संध्याकाळपर्यंत जगू दे. एवढी प्रार्थना करा आणि कामाला लागा. आपलं जीवन आनंदमय, मंगलमय होईल. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आनंद घ्या. रामकृष्ण हरी.